CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्यातून विविध प्रकारचा भाजीपाला हा किरकोळ बाजारपेठेसह मुंबई, नागपूर, पुणे यासारख्या ठोक बाजारपेठेमध्ये देखील निर्यात केला जातो। परंतु व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने शहरातील अनेक मोठमोठे हॉटेल बंद ठेवण्यात आले आहेत। ज्यांनी गॅसला पर्यायी व्यवस्था केली त्यांनी आपल्या हॉटेल रेस्टॉरंटमधील अनेक पदार्थ कमी केल्याने परिणामी भाजीपाल्यांचे दर चांगलेच कमी झालेत। उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने मेथी, कोथिंबीर, लिंबू याला मिळणारे दर यावर्षी निम्म्यावर आले आहेत आणि याचा सरळ फटका हा शेतकऱ्यांसह मजूर आणि भाजीपाल व्यापाऱ्यांना देखील बसताना दिसत आहे। माझं नाव संदीप वाघ आहे। मी व्यापारी भाजीपाल्याचा। आम्ही आता सध्या बुलढाणा जिल्ह्यात मेथी काढायला आलेलो आहे। आम्ही दररोज मेथी काढतो आणि वाशी, मुंबई, सुरत इथे मेथी नेतो। आता सध्या परिस्थिती थोडी भाव कमी आहे थोडे आता, पण चालू आहे आमचं। जवळपास 70-80 मजूर असतात आमच्याकडे। दररोजच्या 3-4 गाड्या माल काढतो आम्ही आणि आता असं वाटतं थोडं 2-4-8 दिवसात भाव थोडे बरे होईल। कोण्या जिल्ह्यामधून तुम्ही शेतकरी? आम्ही आता जालना जिल्हा, बुलढाणा जिल्हा असं या 2 जिल्ह्यातून माल आम्ही शेतकऱ्याकडून माल घेतो। शेतकऱ्याकडून आम्ही डायरेक्ट ठरवून घेतो शेत पूर्ण आणि आम्ही बाया लावून आमचा माल काढून नेतो। कुठला भाजीपाल्याचा व्यापार? आम्ही कोथमीर, मेथी हे 2 नेतो। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।